नमस्कार. म्हातारपणाची सुरुवात ही आपल्या पायांपासूनच होते. ही म्हण आपण ऐकलीच असेल. वय जसं जसं वाढत जातं, शरीर थकतं आणि पाय आपल्या शरीराचा पाया ते सर्वात आधी आपल्याला थकवा दाखवतात. 60 वर्षाच्या पुढे गेल्यावर पाय दुखायला लागतात, चालताना त्रास होतो आणि गुडघेही कमजोर वाटतात. पण या सर्व समस्यांवर एक नैसर्गिक उपाय आहे, तो म्हणजे आपला आहार. होय, रोजच्या जेवणात जर योग्य आणि शक्तिदायक पदार्थ घेतले तर तुमचे पाय पुन्हा मजबूत होतील. चला तर मग जाणून घेऊया अशा 7 सुपर फूड्स जे 60 वयानंतरही तुमच्या पायांसाठी वरदान ठरू शकतात. तर सर्वात नंबर 1 पदार्थ आहे तीळ आणि गुळ. हो, तिळगुळ ताकदीचा संयोग असेही आपण म्हणू शकतो. आपला पहिला पदार्थ तीळ आणि गुळ हे आपल्याला लहानपणापासूनच माहिती आहेत, पण वय वाढल्यावर हे दोघंही हाडांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. तिळामध्ये आहे भरपूर कॅल्शियम, फॉस्फरस, झिंक जे हाडं आणि सांधे मजबूत करतात. त्याचबरोबर गुळ शरीराला उष्णता देतो, आपली पचनक्रिया सुधारतो आणि ऊर्जाही देतो. तर हे लाडू कसे खायचे, कधी खायचे? तर सकाळी किंवा दुपारी 1 चमचा तीळ आणि थोडा गुळ एकत्र खाल्ला तरी चालतो, किंवा तीळ आणि गुळाचे लाडू बनवून तुम्ही खाल्ले तरीही चालतात. तर त्याने पायांमधील दुखणं कमी होतं आणि आपल्या पायांची ताकद वाढते. त्यानंतर नंबर 2 म्हणजे हळदीचं दूध. होय, सांधी वातावर रामबाण उपाय म्हणजे हळदीचं दूध. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दूध करून घ्यायचं व त्या ग्लासात एक अर्धा चमचाभर हळद टाकून ते व्यवस्थित मिक्स करून ते कोमट दूध प्यायचं. हळद शरीरातील सूज कमी करण्यास मदत करते, सांधेदुखीवर काम करते आणि पायातील जडपणाही कमी करते. शिवाय चांगली झोप लागते. हे असं हळद आणि दूध तुम्ही जर पिलात तर तुम्हाला झोप चांगली लागते. दुसऱ्या दिवशी शरीर हलकं वाटतं. हा उपाय जर तुम्ही रोज केला तर 15 दिवसात तुम्हाला फरक नक्की जाणवेल. त्यानंतर उपाय 3 म्हणजेच लसूण. होय, लसूण हे एक नैसर्गिक औषध आहे. लसूण म्हणजे घरातलं औषध. त्यामध्ये सल्फर आणि B6 व्हिटॅमिन भरपूर असतं, जे पायांच्या हाडांना आणि स्नायूंना ताकद देतात. सकाळी रिकाम्या पोटी 1 लसूण पाकळी खा, थोड्या कोमट पाण्यासोबत. हो, कोमट पाणी करायचं आणि त्यासोबत लसूण सोलून 1 पाकळी लसणाची खायची. हा उपाय तुमच्या पायातला जडपणा, थकवा आणि सूज कमी करेल. त्यानंतर उपाय नंबर 4 म्हणजेच मेथी दाणे. तुम्हाला जर वात असेल, म्हातारपणी कदाचित वात होऊ शकतो, तर वातशामक औषध म्हणून आपण मेथीकडे पाहतो. मेथी हे आयुर्वेदात संधिवातावरचा एक जबरदस्त उपाय मानला जातो. तर ती खायची कशी? तर रात्री 1 चमचा मेथी पाण्यात भिजत घालायची आणि सकाळी ते पाणी पिऊन घ्यायचं आणि ती जी भिजलेली मेथी आहे ती चावून चावून खाऊन घ्यायची. हा उपाय शरीरात साठलेली वायू कमी करतो, पायातील सूज जाते आणि चालताना होणारा जो त्रास आहे तोही आपला कमी होतो. त्यानंतर आपला उपाय नंबर 5 म्हणजे केळी. आपल्या स्नायूंना शक्ती आणि पोटॅशियम जर तुम्हाला द्यायचं असेल तर केळी खाणं खूप महत्त्वाचं आहे. रोज किमान 1 किंवा 2 केळी खाणं म्हणजे तुमच्या पायांना नैमित्तिक ऊर्जा पोहोचवणं आहे. केळीमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आणि फायबर्स असतात, जे स्नायूंना ऊर्जा देतात. त्यामुळे आपला जो थकवा आहे तो टळतो. केळीचा उपयोग विशेषतः चालताना पाय भरतात किंवा लवचिक वाटत नाहीत अशा वेळी होतो. त्यानंतर आपला उपाय नंबर 6 म्हणजे बदाम आणि अक्रोड. हो, बदाम आणि अक्रोड स्नायूंना आणि मेंदूलाही पोषण देतात. बदामामध्ये
व्हिटॅमिन ई असतं आणि अक्रोडामध्ये ओमेगा 3 हे दोन्ही घटक हाडं आणि मेंदू दोन्ही मजबूत करतात. सकाळी 4 बदाम आणि 2 अक्रोड खा. हे तुम्हाला दिवसभर फ्रेशनेस चैतन्य देतात आणि वयाच्या प्रभावालाही थोपवतात, म्हणजेच वाढत्या वयालाही ते कमी करतात. ज्यांना वारंवार पाय दुखतात, गुडघे दुखतात त्यांच्यासाठी तर अक्रोड आणि बदाम एकत्र खाणं म्हणजे वरदानच आहे. त्यानंतर उपाय क्रमांक 7 म्हणजेच नारळ पाणी. तुमच्या पायामध्ये ओव्हरऑल तुमच्या शरीरामध्ये जर खूप उष्णता असेल तर नारळ पाणी हे गरमीच्या दिवसात किंवा पाय फार गरम वाटत असतील तर सर्वोत्तम उपाय आहे. नारळ पाणी शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सला संतुलित ठेवतं, बॅलन्स ठेवतं, आपल्या शरीराचा थकवा कमी करतं आणि उष्णतेने होणारी सूज नारळ पाण्यामुळे थांबते किंवा कमी होते. तर हे कधी घ्यायचं तर 2-3 दिवसातून, आठवड्यातून 2 किंवा आठवड्यातून एकदा नारळ पाणी प्यायलाच पाय हलके आणि सक्रिय राहण्यास तुम्हाला नक्कीच मदत मिळेल. मित्रमैत्रिणींनो, वय म्हणजे केवळ आकडा आहे, पण जर तुमचे पाय मजबूत असतील तर तुम्ही जग जिंकू शकता. हे 7 घरगुती, नैसर्गिक आणि पौष्टिक खाद्यपदार्थ खाल्ल्याने तुम्हाला डॉक्टरांकडे खूप कमी वेळा जायला लागेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, पायांची ताकद म्हणजे आपली आत्मनिर्भरता आणि आत्मनिर्भरता म्हणजे आयुष्य जगण्याची खरी मजा. जर तुम्ही आत्मनिर्भर असाल, तुमचे पाय व्यवस्थित असतील, मजबूत असतील तर तुम्ही तुमच्या स्वतःसाठी काहीही करू शकता. जगण्याची खरी मजा तुम्ही तुमच्या पायांवरून मिळवू शकता. आणि हो, जर हे उपाय तुम्हाला उपयुक्त वाटले तर लगेचच तुमच्या आईवडिलांना, आजी आजोबांना याबद्दल माहिती सांगा. हे उपाय त्यांना सांगा, हा व्हिडिओ त्यांना पाठवा आणि कमेंट करा तुमच्या आजी आजोबांना हे उपाय उपयुक्त वाटले का. तुमच्या घरातील मोठ्या माणसांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्रतूज लाईफ अँड लिव्हिंगला. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 60+ वयाच्या व्यक्तींनी कुठल्या प्रकारची योगासनं करावीत. त्या व्हिडिओसाठी स्टे ट्यून. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व घंटीची आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढचा व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल. धन्यवाद.